महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांनी ब्लू फ्लॅग पायलट हा आंतरराष्ट्रीय दर्जाचं मानांकन प्राप्त केलंय। यामध्ये रायगड जिल्ह्यातील नागाव आणि श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे। ब्लू फ्लॅगमुळे या किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा पर्यावरणीय आणि सुरक्षितता असल्याचं प्रमाण प्राप्त आहे। या मानांकनामुळे मंत्री अदिती तटकरे यांनी आनंद व्यक्त केलाय। ब्लू फ्लॅग राष्ट्रीय ज्युरी सदस्य आणि राष्ट्रीय ऑपरेटर यांनी महाराष्ट्रातील 10 समुद्र किनाऱ्यांची पाहणी केली। या पाहणीनंतर केलेल्या मूल्यांकनातून सन 2025-26 या हंगामासाठी 5 समुद्र किनाऱ्यांची ब्लू फ्लॅग पायलट दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे। यामध्ये डहाणूमधील पारनाका बीच, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव बीच, तर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर बीच यांचा समावेश आहे। महाराष्ट्रातील पर्यटन वाढीसाठी मिळालेलं हे मानांकन मैलाचा दगड ठरणार आहे। ब्लू फ्लॅग पायलट हा दर्जा मिळालेल्या किनाऱ्याला उत्तम गुणवत्ता प्रमाणपत्र म्हणून मान्यता दिली जाते। ज्या किनाऱ्यावर हा ध्वज फडकतो तो किनारा जागतिक स्तरावर सुरक्षित आणि उत्कृष्ट मानला जातो। शासनाच्या शाश्वत आणि जबाबदार पर्यटन धोरणांमुळे भविष्यात या किनाऱ्यांवर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील, ज्यामुळे पर्यटन वृद्धिंगत होईल आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळेल असा विश्वास अदिती तटकरे यांनी व्यक्त केलाय। रायगडातील नागाव आणि श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यांना मिळालेल्या ब्लू फ्लॅग दर्जानं जागतिक पातळीवर पर्यटनासाठी आकर्षक बनवण्याच्या दृष्टीनं मोठा टप्पा गाठलाय। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।